हॅलो एव्हरीवन, आज आपण मस्त चटपटीत बघता क्षणी खावीशी वाटते ना अशी खायला अतिशय टेस्टी चटपटीत अशी आज एक स्नॅकची रेसिपी पाहणार आहोत। याचं नाव आहे कोथिंबीर कली। अगदी खायला खूप मस्त आणि टेस्टी लागते आणि बनवायलाही सोपे आहे। चला तर मग बघूयात ही बनवायची कशी। यासाठी मी ते चिंचेची चटणी बनवून घेतली आहे, कणकेचा डो बनवून घेतला आहे, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, जे सर्व मसाले आपण रेग्युलर यूज करतो ते मसाले, शेव, चवीनुसार मीठ म्हणजे गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, घरचं जे लाल तिखट असतं ते, बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे। सर्वात प्रथम आता आपण स्टफिंगच्या बाहेरचं जे कवर आहे ते आपण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी काय केलं आहे, सर्वात प्रथम इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता तुम्ही या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं रव्याचं पीठ किंवा बेसनचं पीठ देखील ॲड करू शकता कुरकुरीत होण्यासाठी, पण मी ते फक्त गव्हाच्याच पिठापासून बनवणार आहे। तेही छान कुरकुरीत होतं। ते यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा, अर्धा ते पाव चमचा थोडा ओवा हातावरती क्रश करून घ्यायचा आणि ते आता कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता सर्वात प्रथम मी ते तेल घालून घेतलं आणि डायरेक्ट पाणी न घालता ते सर्व पिठाला आपण चोळून घ्यायचं, म्हणजे सर्व तेल हे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे। आता व्यवस्थित हे तेल आपण मिक्स करून घेतलं आहे सर्व पिठामध्ये। आता हळूहळू पाणी घालून असा मध्यमसर, जास्त पातळही करायचा नाही आणि अगदीच घट्टही करायचा नाही, मीडियम असा या पिठाचा आपल्याला छान मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आहे। आता बघा मी हा एक गोळा बनवून घेतला आहे। याला काय करायचं, अजून एकदा थोडंसं आपण 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवू आणि 5 ते 10 मिनिटांनंतर परत एकदा याला आपण थोडंसं तेल लावूयात आणि छान अजून एकदा मर्दून घेऊया, मस्त मऊ करून घेऊयात। म्हणजे काय होतं, लाटताना आपल्याला जेव्हा ती कोथिंबीर कली बनवायची आहे तेव्हा हे फाटत नाही किंवा अगदी व्यवस्थित बनतं। म्हणून अजून एकदा छान मऊसर असा हा गोळा अजून एकदा मर्दून घेऊयात। आता हा मस्त आपला स्टफिंगचा वरचं कवर आहे हे बनवून तयार झाले। आता चिंचेची जी मी चटणी बनवली होती ती कशी, तर मी वाटीभर चिंच अशी पाण्यात 1 ते 2 तास भिजत ठेवली होती। सर्वात आधी चिंच अशी भिजत ठेवायची, नंतर गाळून जो चिंचेचा सर्व कोळ येतो म्हणजे राहिलेला तो पल्प येतो तो पाण्यामध्ये ती स्वच्छ चिंच धुवून घ्यायची आणि गाळणीने असं गाळून घ्यायचं। आता मी 1 वाटी चिंच घेतली होती तर 1च वाटी या चिंचेसाठी गूळ घेतला, 1 वाटीला 1 वाटी असा अंदाजाने मी घेतला। आणि आता हे गॅसवरती अगदी स्लो फ्लेम ठेवून लो फ्लेमवरती हे हळूवार आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण विरघळून द्यायचा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं। अशी ही आपली चिंचेची चटणी तयार आहे। आता मी 2 बटाटे इथे उकडून घेतले होते, हे 2 बटाटे आपण मॅश करून घेतले। यामध्ये चवीनुसार आता चटणी घालून घेऊयात। 2 बटाट्यासाठी मी 1च चमचे घरचा लाल तिखट मसाला घातला, पाव चमचा जिरेपूड घातली, पाव चमचा धणेपूड घातली, तसेच थोडासा पाव चमचा गरम मसाला देखील घातला। अजून तुम्हाला यामध्ये काही आमचूर पावडर किंवा सायट्रिक ॲसिड जर मिक्स करायचं असेल किंवा चवीनुसार अजून कोणते मसाले ॲड करायचे असतील किंवा जरी स्किप करायचे असतील तरीही चालेल। आणि अशा प्रकारे हे सर्व मसाले घालून आता आणि यामध्ये थोडेसे मी शेंगदाणे देखील घातले आहेत। शेंगदाण्याच्या 2 असे पार्ट करून घेतले, म्हणजे पाकळ्या करून घेतल्या आणि ते देखील यामध्ये घालून घेतलेत, किंवा तुम्हाला यामध्ये अजून काही काजू किंवा काय ॲड करायचं असेल तर तेही चालेल। आणि याचमध्ये थोडीशी चिंचेची जी बनवून घेतलेली आपण चटणी आहे ती चिंचेची चटणी घालून घेतली, थोडी चवीनुसार मीठ घातलं आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, आपण कोथिंबीर कली बनवते म्हणून खूप सारी अशी कोथिंबीर घ्यायची आणि ती कोथिंबीर यामध्ये मिक्स करून असा मस्त आपण बटाट्याचा एक त्या स्टफिंगचा गोळा बनवून घेतला। आता आपलं स्टफिंग रेडी आहे, चिंचेचा चटणी रेडी आहे। आता आपण हे बनवायला घेऊयात। एक छोटासा गोळा करून घेतला आणि त्याची अशी मस्त चपाती लाटतो अशी एक पळपोट भरून मोठी चपाती लाटून घेतली। आता स्टफिंगसाठी जी बनवलेली आपण बटाट्याची भाजी होती भरपूर सारे कोथिंबीर घालून ते सर्व असं हाताने याच्यावरती स्प्रेड करून घेऊयात। आता अजून एक आकाराची मी ऑलरेडी एक चपाती बनवून घेतली होती। आता ती चपाती अशी यावरती स्प्रेड करायची आणि जे कडेच्या काट आहेत त्या एकावर एक अशा एकसारख्या आपण जोडून घ्यायच्या, चिकटवायच्या। अगदी तुम्ही लाटण्याने केलं तरीही चालेल, म्हणजे ते एकसारखं स्टफिंग सर्वत्र पसरलं जाईल, किंवा हाताने प्रेस केलं तरीही चालेल। आता एकसारखं सर्व स्टफिंग यामध्ये भरलं गेलं। आता चाकूच्या सहाय्याने आपण उभ्या आणि आडव्या असे याच्यात काप करून घेऊयात।
तेल मीडियम आचेवर गरम झालं की यामध्ये जे बारीक केलेले आपले काप आहेत कोथिंबीर कलीचे ते हळूवार टाकून आपण स्लो फ्लेमवरती व्यवस्थित तळून घेऊया। स्लो गॅसवरती बघा स्लो फ्लेम ठेवायची आणि अगदी हळूवार अशा या सर्व कोथिंबीर कली आपण व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या। आता ह्या एक एक करून अशा मी सर्व ह्याचे काप हे तळून घेतले। आता तळल्यानंतर काय करायचं, जी आपण चिंचेची चटणी बनवली होती ती चिंचेची चटणी याच्या चारी बाजूला लावायची आणि शेव लावून मस्त गार्निश करायचं। म्हणजे बघा आता मी इथे काय केलं, त्या कोथिंबीर कलीच्या चारी बाजू या चटणीच्या त्या चिंचेच्या चटणीमध्ये डीप केल्या आणि नंतर शेवमध्ये बुडवल्या, किंवा अगदी तुम्ही चमच्याने त्याच्यावरतीही ती चिंचेची चटणी टाकू शकता आणि त्यावरती बारीक शेव असते ती स्प्रेड करून चिंचेच्या चटणीमध्ये डीप करून खाऊ शकता। खरंच खूप भारी झाली होती, खायला फार टेस्टी लागते। नेहमी तेच चाट खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा नक्की बनवून बघा। खायलाही खूप टेस्टी आणि करायलाही फारशी अवघड नाही आहे, अगदी सोपी आहे। तुम्हाला जर ही कोथिंबीर कलीची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।